नमस्कार फॅमिली. कधी जिलेबी खायची इच्छा झालीस तरी रेसिपी नक्की ट्राय करा, कारण जिलेबीसाठी लागणारे जे साहित्य आहे त्याच साहित्यात होणारी रेसिपी. पण जिलेबीला वेळ लागतो, ही झटपट होणारी रेसिपी. जिलेबी सारखीच चव, पाकातली गोड दहीपुरी. तर रेसिपी पूर्ण बघा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार, किचन गप्पा गोष्टीमध्ये आपले स्वागत आहे. चला तर आपण रेसिपीकडे वळूया. पाकातल्या दहीपुऱ्या करण्यासाठी आपले लागणारे साहित्य: दही घेतलं मी पाऊण बाऊल, आणि ह्या चम्मचने 1 चम्मच तूप घेतलेला आहे. रवा घेतलेला आहे, 200 ग्रॅम मैदा घेतला आणि 50 ग्रॅम रवा घेतला. हा रवा मी मिक्सर मधून काढून घेतलेला आहे. बारीक होता तरी सुद्धा काढून घेतलेला आहे, म्हणजे आपल्या पुऱ्या छान खस्ता होता. वेलची पूड, ड्रायफ्रुट्स घेतलेले आहे आणि 200 ग्रॅम साखर घेतली पाकासाठी, चवीनुसार मीठ. पुऱ्यांचा मैदा मळून घेऊया आपण आता. याच्यात वेलची पूड टाकत आहे मी थोडी, आणि चवीनुसार मीठ. आणि हे तूप गरम केलेलं आहे मी. तुपाच्या ऐवजी तेलाचं मोहन टाकलं तरी चालेल. आता थोडं थोडं करून आपण याच्यामध्ये दही टाकायचं आहे. दह्यानेच मळायचं आहे, पाण्याचा वापर नाही करायचा आहे आपल्याला. आता याच्यामध्ये दही टाकते मी थोडं थोडं करून. दही गोडसर नाही घ्यायचं, दही जरा आंबट पाहून खायचं दही, म्हणजे छान पुऱ्या होतात. तुम्हाला जास्त पुऱ्या करायच्या असेल तर मैदा, रवा आणि दह्याची क्वांटिटी वाढवू शकता. बस ह्याप्रमाणे आता मी मळून ठेवलेला, याला 10 ते 5 मिनिट आपण रेस्ट करायला ठेवूया. मैदा मुरस्तोवर पाक करून घ्यायचा आहे आपल्याला. साखर घातली मी. साखरेच्या थोडं पाणी आपल्याला कमी टाकायचं आहे, म्हणजे 1 बाऊल साखर होती आपली, पाऊण बाऊल आपल्याला पाणी घालायचं आहे. एक तारी पाक करायचा आहे आपल्याला याला. तुम्हाला मऊ जर पुऱ्या पाहिजे असेल तर जरा 1 तारीपेक्षा कमी पाक करायचा, आणि खुसखुशीत जर पुऱ्या पाहिजे असेल तर 1 तारी पाक करायचा, म्हणजे छान होतात पुऱ्या. झाला पाक तयार बघा. 1 तारी करून घेतलाय मी. हे बघा तार सुटतोय. आता गॅस बंद करते. याच्यात थोडी वेलची पूड टाकते मी. आपण मैद्यात पण टाकलेली आहे आणि याच्यात पण टाकू. वेलच्या पूडने काय छान स्वाद येतो. आता पुऱ्या करायला घ्यायची आहे. आपला मैदा छान मुरलेला आहे. 10 मिनिट मी बाजूला ठेवलेला होता. आता याच्या पुऱ्या लाटायला घ्यायच्या आहे आपल्याला. एकदा थोडं आपण असं मळून घ्यायचं त्याला जरा. आता याचे 2 गोळे करत आहे मी. आता चपाती सारखंच हे लाटून घ्यायचं आहे आपल्याला.
फक्त चपाती आपण खूप पातळ करतो तशी पातळ नाही करायची, जरा मीडियम साईजची. बघा ह्याप्रमाणे केली मी. आता अशी वाटी घ्यायची असा काट असणारी आणि याने आता आपल्याला पुऱ्या काढून घ्यायच्या आहे. बघा ह्याप्रमाणे आता पुऱ्या केल्या आहे मी. आता ह्याप्रमाणे सर्व पुऱ्या आपण लाटून घ्यायच्या आहे. हे बघा एवढ्या पुऱ्या झालेल्या आहे, पूर्ण लाटून घेतल्या आहे मी. छान एकसारख्या लाटलेल्या आहे. वाटीनं काढल्यामुळे कसं आपल्याला पूर्ण एकसारख्या पुऱ्या दिसतात. आता हे तळायला घेऊया. तेल ठेवलं आहे मी तापवायला. तेल छान गरम झालेलं आहे. आता पुऱ्या तळायला घेऊया. जास्त पुऱ्या नाही टाकायच्या, थोड्या थोड्याच टाकायच्या, म्हणजे छान तळल्या जातात. छान ब्राऊन कलर येऊ द्यायचा याला. असं पुऱ्यांचं छान घट्ट मळलं ना तर छान पुऱ्या छान फुगतात. म्हणून जरा घट्ट मळायचं पुऱ्यांचं. कुठल्याही पुऱ्या राहू द्या, आपल्या मसाला पुऱ्या राहू द्या, कसल्या पुऱ्या राहू द्या, पण असं घट्ट मळायचं. कोणी व्हिडिओ बघत बघत जर सबस्क्राईब करायचे राहून गेले असतील, विसरले असतील तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बघा झाले आहे तळलं. आता काढायचे आपल्याला. तेल गळू द्यायचं त्याचं, एक एकच काढायची अशी. आणि असं जाळीमध्ये ठेवून द्यायच्या आहे, म्हणजे छान तेल गळल्या जाते, तेलकट पण होत नाही पुऱ्या आपली. आता ह्याप्रमाणेच मी सर्व पुऱ्या तळून घेणार आहे. हे बघा पुऱ्या सर्व मी तळून घेतलेल्या आहे ह्याप्रमाणे. आता आपण पाक पण आपला छान कोमट आहे, पाकामध्ये टाकायचे आहे एक एक करून. आता पाकात पुऱ्या टाकून घ्यायच्या आहे आपल्याला आणि 5 मिनिट ठेवायच्या आहे त्या, म्हणजे त्याच्यात पाक मुरल्या जाईल. आणि वरून सुद्धा असा पाक सोडायचा आहे आपल्याला जरा, म्हणजे आतपर्यंत पाक जातो त्याच्यात. बाजू पलटून घ्यायची परत. चिमट्याने एक एक पुरी आपण पाकामधून काढून घ्यायची आहे आणि त्या डिशमध्ये ठेवायच्या. आणि ह्याप्रमाणेच मी सर्व पुऱ्या आपल्या पाकामधून काढून डिशमध्ये ठेवून घेणार आहे. झाल्या आपल्या दही पुऱ्या तयार. बघा छान झाल्या, छान दिसत आहे आणि वेलची पूडचा पण छान सुगंध येतोय. आता आणखी परत आपल्याला याच्यावर थोडी थोडी टाकायची आहे सजावटीसाठी, म्हणजे दिसायला सुंदर दिसतात. आणि ड्रायफ्रुट्स पण टाकायचे आहे. तुम्हाला कुठले टाकायचे आहे ते तुम्ही टाकू शकता. पिस्ता, बदाम, काजू वगैरे असे टाकून द्यायचे, म्हणजे दिसायला छान दिसतं. तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि रेसिपी कशी वाटली कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि कोणी व्हिडिओ बघत बघत जर सबस्क्राईब करायचे विसरले असाल ते पण करा. बेल आयकॉन दाबा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.